स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई। तब्बल 150 गांजाने भरलेले पोते जप्त करीत उद्ध्वस्त केला बनावट दारूचा कारखाना। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धुळे शहरातील वाडीभोगर परिसरात एका घरावर छापा टाकला असता या छाप्यादरम्यान दारूचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून त्या ठिकाणी पोलिसांना गांजाची भरलेली तब्बल 150 पोती आढळून आलीत। या सर्व गांजाची बाजारामध्ये कोट्यावधींची किंमत मानली जात असून या दरम्यान एका संशयिताच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। धुळे शहरालगत असलेल्या वाडीभोकर परिसरात नाल्याकिनारी बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्यानंतर पथकाने लागलीच सदर मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला असता यावेळी तेथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरिट मिळून आले। सुमारे 200 लिटर स्पिरिटचा साठा पोलिसांच्या हाती लागलाय। शिवाय गांजाने भरलेले जवळपास 150 पोते देखील पोलिसांना या ठिकाणी आढळून आले असून या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवलेला गांजा या संबंधितांनी कुठून आणला आणि तो कुणाला देण्यासाठी या सर्व प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक करीत आहेत। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गांजा क्रश करून ठेवलेला आहे। तर त्या अनुषंगाने साधारणतः 150 पोते गांजा प्रथमदर्शनीय दिसत आहे आणि त्याचप्रमाणे या घरात मागे दिसत आहे तिथे एक स्पिरिटचा आर्टिफिशियल स्पिरिट करून दारू तयार करण्याचा कारखाना आहे। तर तो देखील आपण सीज करत आहोत। म्हणजे प्राथमिक आरोपी आहेत। आता पुढील तपासामध्ये अजून आरोपी निष्पन्न होतील आणि एक्झॅक्ट किती किलो गांजा आणि त्याची मार्केट व्हॅल्यू काय हे नंतर आपण निष्पन्न करू। साधारणतः हा 15 करोडच्या वरती हा साधारणतः मुद्देमाल येईल आणि हा बाकीचं जे आहे दारू वगैरे कारखाना त्याचा आता आपण काढू।